हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल की ही प्रिपरेशन कशासाठी चालू आहे, तर आज आहे माझ्या नंदेच्या मुलाचा बड्डे. तर ही सर्व तयारी त्यासाठी चालू आहे. हे त्याचे पप्पा बसलेले आहेत जे बलून फुगवत आहेत आणि इथे आई जेवणाची तयारी करत आहेत. बघत असाल खूप पसारा झालेला आहे, कारण की एवढ्या सगळ्यांचं जेवण आम्ही घरीच बनवणार आहोत. हे ताईने भाजी बनवलेली आहे, जो आहे चिकनचा रस्सा, आणि आम्ही भाकरी बनवणार आहोत आणि सॅलड आणि भात. अरे बापरे, 4:30 होत आहेत. आम्हाला पटापट आवराआवर करायचे आहे, कारण की 7चा टायमिंग दिलेला आहे बड्डेसाठी. तर ही सर्व डेकोरेशन करायचं आहे आणि प्लस जेवणाची तयारीसुद्धा करायची आहे. करतोयस काय करतो रियान तू? बलून कसे फुगवतो रियान तू? बलून कसे फुगवतो? भाजी झालेली होती, आता मी पटापट भाकऱ्या करून घेते. त्यानंतर मला पण घरी जाऊन रेडी होऊन यायचं आहे. तर हा आहे क्यूट बड्डे बॉय, ज्याचा वाढदिवस आहे. इकडे मस्ती चालू आहे त्यांची. आम्ही सगळे थांबलो आहेत केक कापण्यासाठी, कारण की काही पाहुणे येणार होते त्यामुळे. तर सगळे हा छोट्या बाबूचा डान्स एन्जॉय करत होते. हॅलो, तर ही आहे मी ड्रेस चेंज करून आलेली आहे. तर कसा वाटतो ड्रेस कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे पूजा चालू झालेली आहे. पूजा संपल्यानंतर आम्ही केक कट करणार आहोत. तर ह्या आहेत बड्डे बॉयच्या आत्या, जे त्यांचं ऑप्शन करत आहेत. ह्या आजी माझ्या नंदेच्या सासऱ्याच्या आत्या आहेत, ज्यांना 100 वर्ष उलटून गेलेले आहेत. त्यासुद्धा अक्षर. आणि हे आहेत बड्डे बॉयची मम्मा. आणि आता इथे केक कापायची
तयारी चालू आहे. हे दोघे बारके बारके जसं की यांचाच बर्थडे आहे. हे दोघेच कॅन्डलला फूक मारत आहेत. प्रत्येक आईवडिलांची एक इच्छा असते की आपल्या मुलांचा तो प्रत्येक क्षण त्यांनी कॅप्चर करून ठेवला पाहिजे. माझंही तसंच आहे व्हिडिओ बनायचं, कारण की मला प्रत्येक हा क्षण टिपून ठेवायचा आहे की कारण गेलेले दिवस हे कधीच परत येत नाहीत. आणि आपण मोबाईलमध्ये शूट केलेले व्हिडिओ हे कधीतरी डिलीट होतातच, पण आपण हेच व्हिडिओ जर आपण यूट्यूबला टाकले तर ते कधीच डिलीट होत नाहीत. आपण जेव्हा बघायचं आपण तेव्हा बघू शकतो. आणि हे पाहुणे सगळे शेवटी आलेले होते बड्डे संपल्यावरती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.